पुण्यातील दौंड येथील अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना झाली आहे. एका आमदाराच्या भावानेच हा हवेत गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे गोळीबाराच्या या घटनेत कला केंद्रात नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होतं. एका आमदाराच्या भावाचं नाव या प्रकरणात आल्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता याच घटनेविषयीची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणतीही महिला जखमी झालेली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच गोळीबाराच्या घटनेत मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का याचीही चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कला केंद्रात हवेत गोळीबार करण्यात आला. सुरुवातीला गोळीबाराची घटना कला केंद्राच्या मालकाने आणि कलाकारांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रसारमाध्यमांमुळे ही बातमी उघडकीस आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. गोळीबाराच्या आवाजाने एक महिला बेशुद्ध पडली होती. तिला पाणी देऊन शुद्धीवर आणण्यात आलं. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात कला केंद्राच्या व्यवस्थापक बाबासाहेब आढारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि आणखी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात बाळासाहेब मांडेकर, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे, शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत आणि अन्य 2 आरोपींना अटक केली आहे. चंद्रकांत मारणे अद्याप फरार असल्याची माहिती आहे. गोळीबाराचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु काही चाचण्यांनुसार लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरूनच 2 गटात वाद झाल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी कला केंद्रातील सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात कोणतीही राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. अशा शक्य असल्यास आरोपीवर मकोका लावण्याचीही सूचना केली आहे. दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात कुणीही जखमी झालं नसलं तरी आमदाराच्या भावाचे नाव समोर आल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.